मैं झुकेगा नहीं साला असं चित्रपटात म्हणणाऱ्या अल्लू अर्जुनला खऱ्या आयुष्यात मात्र आता झुकावं लागलं आहे. अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. एकीकडे पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असताना दुसरीकडे मात्र अल्लू अर्जुनला आज पोलिसांनी अटक केली आहे. पुष्पा 2च्या स्क्रीनिंग दरम्यान हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली आहे. अटकेपूर्वीचा अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा संपूर्ण ओरिजिनल व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. तिथून तुम्ही हा संपूर्ण ओरिजिनल व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल नेमकं या व्हिडिओमध्ये काय झालं आहे ते. या व्हिडिओत पुष्पाचा कुल अंदाज पाहायला मिळत आहे. पोलीस अटक करायला गेलेले असताना अल्लू अर्जुन कॉफी पीत उभा असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्यानं आपल्या पतीला किस करत अभिनेता स्वतःच पोलिसांच्या गाडीत जाऊन बसल्याचंही व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी अल्लू अर्जुनने फ्लावर नाही फायर है मैं असं लिहिलेलं टी शर्ट घातल्याचं देखील दिसत आहे. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया. अल्लू अर्जुनची साऊथ मध्ये प्रचंड क्रेज आहे. त्यातच त्याच्या पुष्पा सिनेमाचा भला मोठा चाहता वर्ग आहे. साऊथ मध्ये अनेक ठिकाणी सिनेमाच्या टीमने जोरदार प्रमोशन केलं होतं. 5 डिसेंबरला पुष्पा 2 रिलीज झाला. त्याच्या आदल्या दिवशी हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये सिनेमाचा प्रीमियर झाला होता. त्यावेळी एक दुर्घटना घडली. दिलसुख नगर येथे राहणारी महिला रेवती आणि तिचे पती भास्कर आणि 2 मुलं क्षिरतेज वय वर्ष 9 आणि संविका वय वर्ष 7 यांच्यासोबत पुष्पा 2च्या प्रीमियरला उपस्थित होती. प्रीमियरच्या वेळेस गर्दीत असलेल्या लोकांनी गेट तोडण्याचा प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याने यात रेवती आणि तिचा मुलगा क्षिरतेज बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी रेवती यांना मृत घोषित केलं. दरम्यान अजूनही जर तुम्ही आमच्या फिल्मी विशाल YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.